सर. मी पहिल्यांदा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हा शिवसैनिकांना ही संधी प्राप्त करून दिली की अनेक वर्षानंतर सातारा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढतो आहे आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही जी कदम यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. खरं तर ही निवडणूक सातारा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक इथली बेरोजगारी हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही निवडणूक एकूणच जावळी असेल, सातारा असेल, ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मला खात्री आहे या प्रश्नांची उत्तरं आम्ही जी कदम यांच्याकडं निश्चितपणे आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये विजयाचा भगवा फडकावून सातारा विधानसभा मतदारसंघाची प्रगतीकडे वाटचाल ते निश्चित करतील. अमित कदमांवरचे आरोप होते की त्यांनी पक्ष बदलून आलेले आहेत, तर ते कुठल्या निकषावर त्यांनी आरोप केले असतील? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सध्याची विधानसभेची निवडणूक जर आपण बघितली तर ती विधानसभेची निवडणूक आहे का IPLच्या मॅचेस आहेत तेच कळेन असं झालंय. म्हणजे जे कोणी हे सांगतंय त्यांनी आपल्याकडे आपली बोटं फिरवली पाहिजेत. कुठला प्लेअर कुठल्या टीममध्ये खेळतोय हे त्यांना तरी सांगता येईल का, हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळं या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जे प्रगतीला खीळ घालून बसलेत, जे मतदारसंघाचा विकास करत नाहीयेत, अशांच्या विरोधात उभा राहणं या हेतूनं अमित कदम निवडणुकीला सामोरे जात आहेत. या दृष्टीनं ही निवडणूक घ्यावी. आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र. ह्या सातारा जावली विधानसभा मतदारसंघातनं मला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या शिवसेनेच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्याची संधी ह्या विधानसभेच्या संदर्भातली दिली. मी सुरुवातीला मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो. त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा उमेदवारी करण्याच्या बाबतीतला एक वेगळ्या स्वरूपाची संधी ह्या सगळ्या मंडळींनी उपलब्ध करून दिली. त्यांच्याही सगळ्यांचे महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुखांचे नेत्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आता राहिला प्रश्न आता की सातारा जावली विधानसभा मतदारसंघातल्या विकासात्मक ज्या काही धोरणं आहेत त्या धोरणाच्या बाबतीमध्ये गेले 20 वर्ष 15 वर्ष नेतृत्व करणारे आणि त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही प्रश्न शिल्लक होते. त्याच्या बाबतीमध्ये आजही त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सोडवणूक झालेली नाही. जे पूर्वीचे प्रकल्प जे सिंचनाच्या बाबतीतले झाले, कोयनेचा असेल, वेण्णेचा असेल, मग नंतर आत्ताच्या नवीन प्रकल्पामध्ये मऊ आतेगर धरणाचा मधल्या काळातला प्रश्न असेल, नंतरचा आत्ता बोंडारवाडीचा असेल, अशा सिंचनाच्या प्रकल्पाच्या बाबतीत आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आजही दुर्दैवानं गेले 15 वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांच्याकडून सुद्धा ती दुर्दैवानं सोडवणूक झाली नाही. अर्थात त्याच्यामुळं माझ्या इथला जो तरुण आहे तालुक्यातला, किंबहुना सातारमधला सुद्धा असेल, की ज्यांना शैक्षणिक अर्हता आहे त्यालाही संधी नाही आणि शेतकरी काम करतोय त्यालाही पाणी नसल्यामुळं त्याला काही रोजगाराच्या दोन्ही बाजूला संधी दुर्दैवानं राहत नाही आणि विस्थापनाचं प्रमाण त्यामुळं वाढलं आहे. ही बाब कोणातल्याही लोकप्रतिनिधीला ही भूषणावं निश्चित स्वरूपाची नाही. अर्थात एखादी भूमिका जनसामान्यांच्या बाबतीमध्ये जर घेतली तर मी मधल्या कालावधीमध्ये म्हणले की माझ्यावर टीका करणं तुमचा लोकशाहीतला अधिकार असू शकतो की तुम्ही 4 पक्ष बदलून गेलात, पण ज्यांनी केली त्याची एक नैतिकतासुद्धा असते की आपण किती पक्ष बदललेले आहे. आम्ही तर जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जी माध्यमं मिळतात ते माध्यम स्वीकारून लोकांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी जर मला या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असेल तर कदाचित नियतीच्या मनात असेल की मी आमदार झाल्यानंतर ह्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटतील. पण तुम्ही असून जर तुम्हाला ती सोडवणूक करता आली नाही तर तुम्ही कशासाठी पक्ष बदलले होते हाही एक प्रश्न आहे. मी जनतेसाठी बदलले, तुम्ही कोणासाठी बदलले हे जनसामान्यांसमोर त्यांनी उघड करून सांगावं. दुसरा प्रश्न की आज स्वयंरोजगाराचे आपण बघतो औद्योगिकरणाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आज इथला तरुण जो पुण्याला जातोय, मुंबईत जातोय, अजून कुठं बाहेर जातोय, म्हणजे दुर्दैवानं त्याला इथं रोजगाराची संधी उपलब्ध झालेली दिसत नसल्यामुळं आज विस्थापन असेल, आज बेरोजगारीचा प्रश्न असेल, इतक्या गंभीर स्वरूपाचा होऊन बसला आहे की ज्याच्यामुळं आपल्या शहराला जे आवश्यक आहे विकासात्मक धोरण हे केवळ भौतिक विकासाचं असतं असं नाही. रस्ते काँक्रीटचे झाले, इमारती झाल्या, विकास हा मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या अशा अनेक पॅरामीटरवर केला जातो आणि कदाचित विकासाची व्याख्या ही त्यांच्या दृष्टीनं
जर अशा पद्धतीचे असेल रस्ते, पाणी, पाण्यापेक्षा म्हणजे ठेकेदारी, तर ती केवळ कुठल्यातरी तुमच्या ठेकेदारी प्रवृत्तीला वाचवण्यासाठी आहे का? असाही एक आमच्यासारख्या जनतेसमोर प्रश्न पडतो. त्यामुळं हे त्यांनी ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं, कारण सत्तेमध्ये आमदार तुम्ही गेली 15 वर्ष राहिलाय ह्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व. त्यामुळं सामान्य माणूस हा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. विकासाच्या संकल्पना आमच्याकडे सत्ता आली तर आम्ही निश्चित स्वरूपाने करायचा प्रयत्न करू. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे जिल्हा परिषदेची संधी होती. माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या बहुतांश गावामध्ये 90-95% गावामध्ये मी माझ्या माध्यमातून विकास करायचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा जनतेचं हित लक्षात ठेवून केला. तिथं मताचं हित बघितलं नाही. अशा पद्धतीनं विकासाची संकल्पना आम्ही नेहमी बाळगणारे कार्यकर्ते आहोत. स्वाभिमानी विचाराची जपणूक करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं प्रत्येकाचा सन्मान आणि प्रत्येकाचा स्वाभिमान हा जनसामान्यांचा कसा जपला जाईल ह्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ताही आम्ही विधानसभेच्या निवडणुकीकडे पाहतोय.